राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष या दोन पक्षात 3 महत्त्वाच्या घटना घडताना दिसत आहेत. त्यातली पहिली घटना अशी आहे की जयंत पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनामध्ये त्यांच्या आमदारांची बैठक घेतली. त्यातले जवळपास 9 आमदार हे अस्वस्थ आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आपण NDA सोबत गेलं पाहिजे. नंबर 1 जयंत पाटलांचं म्हणणं आहे की मी पवारांना हा निरोप देतो. नंबर 1 घटना. नंबर 2री घटना आहे सुनेत्रा पवारांच्या पक्षाध्यक्ष म्हणून फेरनिवडीवर आक्षेप आहे तसं कायदेशीर पत्र पाठवण्यात आलेलं आहे. मी इतकंच सांगेन, माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळ काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आणि त्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहे. बाकी मग शिंदे गट, अजित पवार गट हे अजित पवारांचे आपलं अमित शहांचे पक्ष आहे. आता त्यांच्या पक्षामधल्या काय कुरबुरी आहेत, कोण कोणाला आव्हान देत आहे, त्याच्यावर शिवसेनेच्या नेत्यानं का बोलावं. नक्कीच शरद पवार साहेबांचा पक्ष हा महाविकास आघाडीतला पक्ष आहे. शरद पवार साहेब हे महाविकास आघाडीचे आमचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षातल्या घडामोडींवर आमचं लक्ष असणं हे साहजिकच आहे. काही दिवसापूर्वी माझं सुप्रियाताई सुळे यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी इतकंच सांगितलं की जे काही प्रसिद्ध होत आहे, जे काही येतं, या सगळ्या अफवा आहेत. या सर्व अफवा आहेत. अर्थात सगळेच पक्ष यावेळेला अडचणीतून प्रवास करत आहेत. शिवसेनेपुढे अडचणी आहेत, शरद पवार साहेबांपुढे अडचणी आहेत, सुनेत्रा पवार जो गट सांभाळत आहेत त्यांच्यासमोर अडचणी आहेत. इतकंच कशाला, मिंदे गटामध्ये अडचणी आहेत, भाजपात अडचणी आहेत. आणि जो तो आपापल्या कोणाकडे प्रचंड बहुमत असलं म्हणजे त्या पक्षात अडचणी नाहीत असं म्हणता येणार नाही. आहेत ना, दिल्लीमध्ये अडचणी सुरू आहेत. आम्ही आमच्या पक्षापुरतं बोलू. उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्षप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आमचा मार्ग कसा व्यवस्थित होईल आणि आम्ही पुढे जाऊ याच्यावरती आम्ही काम करू. आणि माननीय शरद पवार साहेब हे महाविकास आघाडीतले महत्त्वाचे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षातल्या अडचणी दूर करायला ते समर्थ आहेत, एवढंच मी सांगतो. अडचणी या निर्माण केल्या जात आहेत बाह्य शक्तींकडून. जसं पूर्वी भारतामध्ये काही घडलं की परकीय हात आहे असं म्हटलं जायचं, तसं या प्रत्येक अडचणीमागे विरोधी पक्षातल्या एक बाह्य शक्ती आहे. ती बाह्य शक्ती म्हणजे मोदी शहांची. त्यांना कोणीही या देशातल्या प्रादेशिक पक्षामध्ये स्थैर्य यावं, नीट काम व्हावं, विरोधी पक्षाची भूमिका नीट बजावावी असं त्यांना वाटत.